गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर मी आले शेतामध्ये आणि ते घरापासून थोडंच अंतरावर आहे आणि त्या शेतामध्ये सगळे फळझाड आहेत. इथं ही चिक्कूचं झाड दिसेल, त्यानंतर तर असं अंजीरचं झाड आहे आणि खायापुरत्या अशा मिरच्या लावलेल्या आहेत. आणि हे संत्रीचं मोसंबीचं ह्याचं सीझन येऊन गेलेलं आहे, म्हणजे तोडलेलं आहे. आणि ह्यामध्येच इथं मेथी टाकलेली, त्यामध्ये कांदे टाकलेले. आणि झालं असं की येत आधी मेथी टाकलेली, पण नंतर थोडंसं रोप पुरलेलं कांद्याचं, कारण खाण्यापुरतीच आम्ही कांदे लावलेले. आणि यामध्ये कोथिंबीर लावलेली, कोथिंबीर संपलेली. आणि इथेच पालकाची भाजी आणि सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही तयार म्हणजे घरगुती खाण्यापुरतं तयार करतो. आणि इथं भेंडीचे रोपं लावलेले आहेत. आणि हे अंजीर यायला लागले, म्हणजे एकदा येऊन गेलेले आहेत, आता परत पाणी दिल्यामुळं परत लागलेले आहेत. आणि इथं आहे कोथिंबीर, तर कोथिंबीर घ्यायची आहे मला थोडीशी भाजीला. तर हे पहा, तुम्हाला दिसते का? हां, कोथिंबीर, थोडासा चुका. आणि हे इथंच शेतात नारळाचं झाड. आणि ही एक गाय आहे म्हणून त्या गायीसाठी ना चारा म्हणून ही गिन्नी गवत, तुमच्याकडे काय बोलतात ते माहीत नाही. आणि हा लसूण लावलेला आहे. तर ह्याला उद्या पाणी द्यायचं आहे, त्यासाठी मी पाहायला आलते. इथं पण थोडीशी भाजी टाकलेली. आणि भाजी उपटून नेल्यानंतर ही छोटी छोटी आता नवीन आलेली परत ह्याच्यामध्येच मेथीची भाजी टाकली. आणि हे तासा कढीपत्त्याचं झाड आहे, तर कढीपत्ता पण घ्यायचाच आहे. नंतर गवती चहा आहे. गवती चहा मला आवडत नाही, शक्यतो नाही. आणि हे वालाच्या शेंगा पण आलेल्यात. आणि हे असं नारळाच्या झाडावरती वालाचं शेंगाचं वेल लावलेला आहे. तर शेंगा पण तोडून घेते आणि नंतर दाखवते. तर काय करते, तोडायला भरपूर वेळ लागणार आहे. हे वालाच्या शेंगा. आणि इथं असं रोपला, म्हणजे एक बी लावलेलं. दरवर्षी इथंच म्हणजे वाळून शेंगा जातात. काही ह्या वर्षी इथं लावलेल्या नव्हत्या, कारण त्या वाळून तिथंच बी पडला. आणि इथं पाणी हुसास आहे, म्हणजे पाणी बाहेर काढलेलं असतं. आणि मग ते कंटिन्यू बोरचं शेततळ्यात भरायला लावलेलं असतं, त्यामुळं कंटिन्यू जात असतं. त्यानंतर सीताफळ, आंब्याचे झाडं भरपूर आहेत. आणि हे काय असं विकण्याच्या हेतूने आम्ही काही लावलं नव्हतं, फक्त सीताफळ लावले होते. तर चला, पेरू आता त्यामध्येच असा हरभरा केलाय. आणि इकडं नारळाची झाडं आणि पेरू आहेत, विकून थोडेसे तोडून आहेत तरी म्हणून ताई, कारण आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळं गुरुवारी जातात गावातच विकाय, बाहेर काय मार्केटमध्ये नाहीत कोण घेऊन जात. तर हे छान असे पेरू आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर अशा पद्धतीने शेतातले व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल का, नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.